नमस्कार मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलोय एका एअर प्युरिफायर आणि ह्युमिडिफायर ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये। आता त्याच्याबद्दल ॲज अ लेमॅन, एक सामान्य माणूस, तर ह्या गोष्टी, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना, मी तसं जास्त मला याचं नॉलेज नाही आहे आणि त्यासाठी ते नॉलेज घेण्यासाठी आणि त्या एक स्पेसिफिक इंडस्ट्रीचे जे मास्टर आहेत ते माझ्या समोर आहेत, विजय दरेकर साहेब, आणि त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्याकडून पूर्ण ह्या संदर्भातले ह्या इंडस्ट्री बद्दल आपण माहिती जाणून घेऊया आणि आता ते स्वतः इंट्रोडक्शन देतील। येस साहेब। नमस्कार, मी विजय दरेकर, डायरेक्टर ऑफ गॅलेन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड। माझं शिक्षण जे आहे ते BE इन इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर मार्केटिंग मध्ये MBA केलेलं आहे। सुरुवातीच्या वेळात मी नोकरी केली डायग्नोस्टिक फील्डमध्ये, इथे एक्सरे मशीन, अल्ट्रासाऊंड सिस्टम्स या मशीन्स हाताळल्या। नंतर 2007 सालापासून आम्ही अनालिटिकल फील्डमध्ये स्विच झालो, जिथे बऱ्याचशा इक्विपमेंटमध्ये आम्ही काम करायचो। बेसिकली सर, विजय सर, एक मिनिट हा नो प्रॉब्लेम, तर हे करतो काय नो प्रॉब्लेम। तर तेच मी तुम्हाला प्रश्न विचारणार होतो की एक्झॅक्टली हे जो तुम्ही जे ब्रँड आहे त्याच्या अगोदर तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, किंवा या मॅन्युफॅक्चर तुमचं ब्रँड बनवण्या अगोदर तुमचं बॅकग्राऊंड काय होतं आणि ब्रँड बनवण्याचं तुम्हाला कसं डोक्यामध्ये आलं? मी माझ्या जेव्हा करिअरची सुरुवात केली त्यावेळेला ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून सुरुवात केली होती आणि त्या सर्व्हिस इंजिनियर म्हणून जेव्हा काम करताना मी बरेचसे इक्विपमेंट हाताळले होते। म्हणजे आमच्या कंपनीचं जेव्हा कन्सेप्ट, मी त्या कंपनीचा आणि तोच कन्सेप्ट मी पुढेही कॅरी फॉरवर्ड केला आमच्या गॅलेन मध्ये, की आम्ही तीन सेक्टरमध्ये आम्ही काम करायचो, फार्मास्युटिकल, एन्व्हायरमेंटल आणि वॉटर अनालिसिस। अच्छा। आता त्याच्यामध्ये जी पूर्वीची आमची कंपनी होती ती स्वॅन नावाची कंपनी होती। स्वॅन, हा, SWAN, त्याचा तो सॉइल, वॉटर, एअर अँड नॉईस। ओके। तर ते त्या संदर्भात जे इक्विपमेंट्स होते अनालिसिस साठी ते सगळे इक्विपमेंट्स आम्ही करायचो। ऑफकोर्स मी बऱ्याचशा इक्विपमेंट्स मध्ये मी ऍज अ सर्व्हिस इंजिनियर, ऍज अ टेक्निशियन म्हणून मी ते काम केलेलं आहे। म्हणजे आता महाराष्ट्र पोलीस किंवा गोवा पोलीस ह्यासाठी जे डीजे वगैरे वाजण्यासाठी जे नॉईज पोल्युशन काउंट करायला जे मशीन लागतं, डीबी मीटर म्हणतो किंवा त्याला साऊंड लेवल मीटर म्हणतात किंवा नॉईज डोसिमीटर म्हणतात, हे सगळे मशीन्स आम्ही स्वतः इन्स्टॉल केले। मी स्वतः इन्व्हॉल्व होतो त्या प्रोजेक्टमध्ये। इन्स्टॉल केलेत की बनवलेत? नाही, बनवले नाही, ते आम्ही US वरनं इम्पोर्ट करायचो आणि ते इन्स्टॉलेशन आम्ही ते कंडक्ट करायचो। सगळ्या पोलिसांना ट्रेनिंग, म्हणजे DGP ऑफिसला मी स्वतः, म्हणजे आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड की जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पीच दिलं होतं त्याच डेस्कला, त्याच डायसला मी उभं राहून जेवढे महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी होते त्या सगळ्यांना आम्ही ते ट्रेनिंग दिलेलं आहे। आणि त्याच्यात थोडीशी कायद्याची पण जोड आम्ही दिलेली होती त्यावेळेला, की साऊंड लेवल मीटर युज करत असताना त्याला कायदा काय बोलतो, म्हणजे त्याच्यामध्ये MPCB पण इन्व्हॉल्व होती, कारण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे नियम करत होते आणि त्याचं पालन करायचं काम हे पोलीस डिपार्टमेंट करत होतं। त्याच्यामुळे हे मशीन, म्हणजे सुरुवातीला असेच वाद होते की मशीन नक्की हाताळायचं कोणी, पोलिसांनी की MPCB वाल्यांनी, तो वाद पण आम्ही त्या मध्यस्थी करून सांगितलं की कायदा बनवण्याचं काम MPCBचं आहे, पण तो पालन केलं जातं की नाही हे बघायचं काम पोल्युशन करण्याचं आहे। तर मग अशा केसमध्ये मग पोलिसांनीच हे मशीन हाताळायला हवं म्हणून त्यांना ट्रेनिंग देणं भाग आहे। ते एक सोल्युशन तुम्ही नंतर मग ते त्या दोन यंत्रणांमुळे तो वाद असायचा, म्हणजे तो वैचारिक असायचा, बरोबर आहे। तर मग तो नंतर मग पोलिसांना ट्रेनिंग देणं, मग पूर्ण महाराष्ट्रातले पोलीस आमच्या DGP ऑफिसचे तिथे यायचे, मग आमचे कंपनीचे जे काही प्रतिनिधी असायचे ते, आणि आम्ही स्वतः त्यांना ते कसं वापरायचं काय, आणि मग काही पोलिसांचे प्रश्न असायचे की आता बराच याच्यामध्ये तुम्हाला माहिती की पॉलिटिकल इंटरफेरन्स असतो, मग अशा वेळेला काय करायचं। तर मग ठीक आहे, असे आपले नियम आहेत की कोर्टामध्ये जेव्हा केस उभी राहते तेव्हा काय करायचं, ते त्याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट्स दाखवायचं, ते डॉक्युमेंट्स कसं व्हॅलिड असतं, ते कुठून कॅलिब्रेट केलेलं असतं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपरली एक्सप्लेन करायचो, त्याचं ट्रेनिंगच तिथे व्हायचं। हे ओव्हरऑल तुमच्या जॉब प्रोफाईल मध्ये तुम्ही इव्हन वेगवेगळे गॅस एनर्जी, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये गॅस एनर्जी सेफ्टी इन्स्ट्रुमेंट, जसं पेसो आहे बेलापूरला, जे पेट्रोकेमिकल्सला कंट्रोल करतं। मग त्या टँकर्स मध्ये उतरण्यापूर्वी जेव्हा टँकर क्लिनिंग करतात पेट्रोलियमचे, तेव्हा टँकरला उतरण्यापूर्वी काय होतं, त्याच्यामध्ये काही गॅसेसमुळे ब्लास्ट होण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामध्ये ALL डिटेक्टर असतो, म्हणजे लेवल फॉर एक्सप्लोजन लिमिट।
तर ते म्हणजे अशा वेळेला बरीचशी जीवितहानी होऊ शकते, म्हणून मग ते माणसं उतरण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये एलियन लेवल चेक करायची. जर एलियन लेवल विदिन लिमिट असेल तर उतरून क्लिनिंग करायला काहीच अडचण नाही. जर ते हाय असेल तर ती लो व्हायची वाट पाहायची. त्याच्यासाठी जे लागणारे गॅस अनालिसिस आहेत ते आम्ही सप्लाय करायचो. हा, त्याच्यानंतर सॉइल टेस्ट, वॉटर टेस्ट, म्हणजे आता तुमचं वॉटर अनालिसिस, ते तुमचं आता पिण्याचं पाणी असतं, त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. वेल वॉटर आहे, तुमचं मिनरल वॉटर आहे, मिनरल वॉटर मध्ये तुमचं टॅप वॉटर आहे. त्याच्यामध्ये ते पाण्याची जी लेवल आहे ती लेवल चेक करायचे जे प्रमाण असायचं पीपीबी किंवा पीपीएम, पार्ट्स पर बिलियन आणि पार्ट्स पर मिलियन. म्हणजे 1 ppm इज इक्वल टू 1000 ppb असं इक्वेशन आहे. म्हणजे आपण पाणी वगैरे पितो, मिनरल वॉटर जे आपण पितो ते साधारण 2 ppm ते 4 ppm च्या लेवलमध्ये असतं. अच्छा, म्हणजे 4000 आपण पीबी जो नॉर्मली जो पाणी पितो ते किती असेल, एक रेंज असते ना. नॉर्मल पाणी पितो ते आपण 10,000 ppm च्या लेवलला. अच्छा, म्हणजे 10 ppm म्हणा, म्हणजे 10,000 ppb येऊ शकतं. 10,000 ppb ह्या लेवलला असतं. पीपीबी म्हणजे पार्ट्स पर, म्हणजे 1 ppm इज इक्वल टू 1000 ppb. घ्या ना, बरोबर. काय थँक्यू. तर आपलं जे मिनरल वॉटर आहे, जे आपण प्युरेस्ट फॉर्म म्हणतो पाण्याचं, ते असतं 4 ppm पर्यंत. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. अच्छा, वेरॅज द वॉटर यूज इन फार्मा कंपनी ते असतं 100 ppb. अच्छा, म्हणजे 40वा हिस्सा, मिनरल वॉटरचा 40वा हिस्सा प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतो. ओके ओके. एवढं प्युअर वॉटर आपल्या ड्रग म्हणजे औषधांमध्ये वापरलं जातं. मग ते तेवढं आहे की नाही त्यासाठी चेक करायला TOC अनालायझर म्हणून वापरतात, टोटल ऑर्गॅनिक कार्बन अनालायझर. म्हणजे हे जे कंटेंट्स आपण जे म्हणतोय पीपीएम पीपीबी, कार्बन कंटेंट बद्दल बोलतो आपण. आता म्हणजे हे तुम्हाला इतकं इन डेप्थ नॉलेज होतं आणि त्याच्या नाही, कारण वी आर फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड, आम्हाला मशीनचं नॉलेज होतं. पण जेव्हा आम्ही या फील्ड मध्ये आलो तेव्हा ऑफकोर्स हे मशीन जेव्हा ज्या ऍप्लिकेशन साठी वापरलं जातं ते ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. आता वी विल कम टू अवर प्रोडक्ट. मग तेच की आता हे इन डेप्थ नॉलेज होतं, मग तुम्ही तुमच्या ब्रँडकडे कसे वळला? येस, काय आलं की ज्या वेळेला म्हणजे मी ज्यावेळेला कंपनीत कामाला होतो तेव्हा आमच्या बॉसने बघितलं की विजय कॅन वर्क फॉर मल्टिपल इक्विपमेंट्स. अच्छा, मग त्याच्यामध्ये आमचं एक प्रोडक्ट होतं मायक्रोवेव्ह लेड सॅम्पलर. ते त्यावेळेला आमची कंपनी, त्यावेळची कंपनी ही इटालीवरून इम्पोर्ट करायची, इथे मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. इटलीवर ज्या मशीन यायचं तेव्हा आम्हाला ट्रेनिंगला जायला लागायचं इटलीला. म्हणजे काही वेगळे अपग्रेडेशन आले, कारण आम्ही इंडियामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन करायचो. तर त्यावेळेला कसं असायचं की रिप्रेझेंटेशन करताना कुठे काय अडचण आली तर आम्हालाच बघायला लागायचं. मग त्याच्यासाठी आम्हाला ते नॉलेज गेन करायला इटलीला जावं लागायचं ट्रेनिंगसाठी. तर तेव्हा मशीन जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी मशीन म्हणणार, हे मशीन आपण ह्यांच्याकडनं घेतोय युरोपियन लोकांकडून, हे मशीन तर आपण इथे इंडियात पण बनवू शकतो, कारण ते खूप कॉस्टली येतं मशीन. ओके, त्यांच्याकडनं आम्हाला 2.5-3 लाखाला ते मशीन इथे यायचं. ड्युटी वगैरे पण असेल, ड्युटी, हा, कस्टम ड्युटी वगैरे लागायची. मग आम्ही जे आमचे बॉस होते, एक्स बॉस, त्यांना मी म्हणालो की सर मैं ट्रेनिंग लेके आया हूँ, मुझे लगता है कि ये मशीन अगर आप सपोर्ट करते हैं तो हम लोग भी यहाँ पे ये मशीन बना सकते. क्या बात है, क्या बात है. पण त्यांचा तो कॉन्फिडन्स लेवल थोडा त्याच्यात नव्हता. सो नहीं विजय यार, ये इम्पोर्टेड मशीन है, बहुत डेलिकेट मशीन है, और जहाँ पे ये यूज होता है, जिस एप्लीकेशन के लिए यूज होता है, वो एप्लीकेशन इतना क्रिटिकल है कि हम रिस्क नहीं ले सकते. ओके, सो ही डोंट वांट टू टेक अ रिस्क. सो माझ्या ते डोक्यात माइंड मध्ये होतं की यार ये मशीन हम बनाएंगे, कुछ भी वो बनाएंगे. कालांतराने मग नंतर आय हॅव स्टार्टेड, ऑफकोर्स बिझनेस किडा होता कारण मी MBA केलं होतं मार्केटिंग मध्ये. सो मी म्हणलं की व्हेन आय वॉज स्टार्टेड माय कंपनी आय विल डू दिस. मग मी काय केलं की जेव्हा 2010ला माझं एस्टॅब्लिशमेंट झालं त्यावेळेला मी सर्व्हिस म्हणून सुरू केलं. कारण कुठलीही नवीन कंपनी केली ती मार्केटमध्ये नोंद होण्यापर्यंत लोक तुम्हाला लगेच म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही. बरोबर, तेच. पण माझे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट होते, कारण ऍज अ सर्व्हिस मी बऱ्याच कंपन्यांमध्ये गेलो होतो. त्याच्यात बऱ्याच लिडिंग कंपन्या होत्या. सिप्ला होती, झायडस कॅडिला होती, एनक्युअर होती, पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट होती ह्याच सेक्टरमध्ये. येस, पुण्याची वेंकीज जी चिकन बनवते. पण त्या वेंकीचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती बनवते चिकन, पण त्याची सगळी फॅसिलिटी जी आहे ती फार्मासारखीच आहे. अच्छा, ओके. तेव्हा फार्माच्या लॅबमध्ये ज्या मशीन्स असतात ना, त्या सगळ्या मशीन्स त्या कंपनीत पण असतात. अच्छा, त्यानंतर ते इनोक्युलेशन वगैरे जे होतं अंड्यांचं, त्याचा जो रूम असतो त्या रूमला जसं फार्माला क्लीन रूम मेंटेन करतात तसं सेम रूम त्यांनाही मेंटेन करावं. एवढे ते खूप हायजीन आणि खूप प्रॉपर क्वालिटी मेंटेन करतात. त्याच्यामुळे ते त्यांना सगळं ते मेंटेन करावंच लागतं. सो त्याच्यासाठी पण त्यांना आमच्या ह्या मशीनची रिक्वायरमेंट लागते.
आता मायक्रोबल सॅम्पलर हा काय विषय आहे, म्हणजे आमचं जे प्रोडक्ट आहे मायक्रोबल एअर सॅम्पलर, बेसिकली हा सॅम्पल करतो, हा प्युरिफाय नाही करत. काही ठिकाणी ते काही वेबसाईटने ते थोडं चुकीचं दिलेलं आहे, पण त्याच्यावर पण येणार होतं खरं की तुमची जी प्रोडक्ट आहेत ते ऍज अ लेमनला असे कॉमनली माहित नाहीये. आय विल इलॅबोरेट. एकदम लेमनला ज्या सिंपल पद्धतीने समजून कसं असतं ना, मायक्रोबल ऍक्टिव्हिटी हे आपल्या आयुष्याचा भाग आहे, सामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण दही लावतो, तेव्हा दही लावताना आपण काय करतो, दही जे वर येतं निघून दुधामधून जेव्हा दही बनतं ते मायक्रोबल ऍक्टिव्हिटीजने बनतं. ओके, अच्छा. सायंटिफिकली त्याला जर म्हणायला गेलं तर या पद्धतीने आपण काय, आता बघा जसं लॅक्टोस वगैरे टाकलं जातं दह्यामध्ये, ज्या काही कंपन्या आहेत, वारणा आहे, अमूल आहे, हे काय करतात, दही बनवताना लॅक्टोस टाकतात. लॅक्टोस आपण सामान्य की आपण लिंबू टाकतो किंवा या पद्धतीचं, ते लॅक्टोसने काय होतं, इन्स्टंट दही तयार होतं. पण लॅक्टोस पण काय असतं, ही तुम्हाला माहितीये काय, जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम हा इंग्रजी शब्द आहे, पण किडे म्हणा मराठीमध्ये, हे वापरले जातात ते करण्यासाठी. म्हणजे जसं जळू आपण वापरतात अशुद्ध रक्त काढायला, तसे बारके बारके किडे. आता मायक्रो ऑर्गॅनिझम हे तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. ठीक आहे. जर इडलीचं पीठ आपण हे करतो, जी आपण इडली बनवतो घरी, तर ते पीठ असं जेव्हा फुगून वरती येतं, बरोबर, ते काय असतं, ती मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी असते. ती मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी असते. ते मायक्रो ऑर्गॅनिझमनेच इडलीचं पीठ म्हणजे त्याला फर्मेंटेशन, राईट, फर्मेंटेशन, बरोबर ना. तसंच असतं ना की मायक्रो, जसं एखादी, तसं तुम्हाला सांगितलं, एखादी जर टॅबलेट आपण उघड्यावर ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या टॅबलेटला अशी बरीचशी भोकं पडलेली असतात. उघड्यावर ठेवल्यानंतर ज्या पद्धतीने रिॲक्शन, एक्झॅक्टली, भोकं पडली, ती का पडलेली असतात, त्याच्यामध्ये मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी काम करते. ओके. आणि त्याच्यावरती त्याची स्टॅबिलिटी म्हणा किंवा आपल्या भाषेमध्ये एक्सपायरी ती ठरते. अच्छा. की आपण कोणत्याही मेडिसिनचं पॅकेट घेतो त्यावेळेला त्या पॅकेटच्या मागे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट ही लिहिलेली असते. बरोबर. ते एक्सपायरी डेट कशी ठरली जाते, त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात. तुमची स्टॅबिलिटी चेक केली, स्टॅबिलिटी म्हणजे तुमचं ह्युमिडिटी लेवल, टेम्परेचर लेवल, हे सगळ्या गोष्टींचा ऑब्झर्व करून ते 3 वर्ष 4 वर्ष फार्मा कंपनी ते रूम मध्ये ठेवते आणि चेक करते की खराब होतंय की नाही होतंय. अगोदर ओव्हरऑल ते पूर्ण तुमची ती एक्सपायरी डेट ठरलेली असते. मग आम्ही हे ह्युमिडिटीचे जे सेन्सर्स वगैरे आम्ही ते पण सॅम्पलिंगला आम्ही सप्लाय पूर्वी करायचो. आता तुमच्याकडे एक्झॅक्टली कुठले कुठले प्रोडक्ट आहेत? आता आमच्याकडे मायक्रोबल सॅम्पलर, तर त्याचा मायक्रोबल तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो. मायक्रोबल सॅम्पलर काय आहे, मायक्रोबल एअर सॅम्पलर शब्दच आहे. सॅम्पलर म्हणजे सॅम्पलिंग करतो आम्ही. म्हणजे क्लीन रूम मध्ये जेव्हा काय होतं, क्लीन रूम मध्ये ज्या वेळेला, एक मला एक्झाम्पल जर दिलात की तुमचं एका कंपनीसाठी आता क्लीन रूम मध्ये ज्यावेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, तर ते करण्यापूर्वी त्याच्यामध्ये जे मायक्रोबल आहेत, जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, तर त्याच्यामध्ये कसं असतं ना, त्यामध्ये एक प्लेट असते, अगार प्लेट. मी तुम्हाला दाखवेन नंतर ती अगार प्लेट. अगार प्लेट म्हणजे अगार असतं. अगार म्हणजे सोयाबीनची पेस्ट असते. अच्छा. विच इज द फूड ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. तर ते काय होतं की त्या क्लीन रूमला सॅनिटाईज केलं जातं. ते सॅनिटाईज करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. हायड्रोजन पेरॉक्साईडने पण केलं जातं, पोटॅशियम परमॅग्नेटने, व्हॅरोसिल असतं, फॉर्मल्डिहाइड असतं, क्लोरीन असतं, असे बरेचसे डिसइन्फेक्टंट आहेत ज्याने ते रूम क्लीन केले जाते. क्लिनिंग केल्यानंतर त्याचं सॅम्पल घेतलं जातं एअरचं, की ते क्लिनिंग केलं त्यातले मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत ते डेड झालेत की आहेत अजून शिल्लक. ते कसं केलं जातं, तर त्या सॅम्पलरने त्या अगार प्लेट म्हणजे ती प्लेट असते, त्या प्लेटमध्ये मीडिया असतो. मीडिया म्हणजे तो पेस्ट असते, जे खाणं असतं त्या अगारचं, ते सक केलं जातं. सक केल्यानंतर काय होतं, ती प्लेट इन्क्युबेशनला ठेवली जाते 5 दिवस. अच्छा. त्याच्या डिग्रीचं, त्याचं टेम्परेचर फिक्स असतं, 37 डिग्री टू 60 डिग्री, विच इज द आयडियल टेम्परेचर फॉर लिव्हिंग्स. म्हणजे जगण्यासाठी जे आयडियल टेम्परेचर असतं 37 डिग्री ते 60 डिग्री, ते साधारण माणसासाठी पण असतं आणि किड्यांसाठी पण असतं. त्याच्यापेक्षा पण थंड मध्ये गेलं तर ते तसेही मरतील, 60च्या वरती गेलं तर ते गरमीने मरतील, हिटने मरतील, म्हणून ते टेम्परेचर असतं. तर 5 दिवस काय होतं, 5 दिवस हे जे जिवंत मायक्रोऑर्गॅनिझम जे आलेले असतात ते त्या प्लेटवरचं जे खाणं असतं ना ते खातात. अच्छा. आणि ते खाल्ल्यामध्ये ते फुगतात खाऊन, आणि ते फुगल्यानंतर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसतात. फुगल्यानंतर मायक्रोस्कोप खाली, इव्हन नॉर्मल याच्यात ते मायक्रोस्कोप खाली पण दिसत नाही, म्हणून त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम का म्हणतात. म्हणजे 0.2 मायक्रॉन, 1 मायक्रॉन इज अ व्हेरी लेस काउंट. 1 मायक्रॉनचा पण आतमध्ये म्हणजे दुसरा हिस्सा 0.2 मायक्रॉन पासून त्यांची इमेज म्हणजे त्यांची साईज
असते मायक्रोऑर्गॅनिझम, म्हणजे त्यामुळे ते मायक्रोस्कोप कडे दिसत नाही आणि उडल्यानंतर शक्यच नाही. ते फुगल्यानंतर पण ते तुम्हाला 5 दिवस ते खाणं खाऊन फुगतात ना, तेव्हा ते मायक्रोस्कोप ती प्लेट काढून ती मायक्रोस्कोप खाली ठेवली जाते आणि मग चेक केलं जातं की खरं याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम आहेत. मग ते प्रत्येक फार्माकोपेची एक लिमिट असते की ह्या एरियामध्ये तुम्हाला 5च अलाउड आहेत. जर ते 5 आले तर ठीक, 5 पेक्षा जास्त असले तर त्या 5 दिवसाच्या दरम्यान जेवढं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं असतं ते सगळं फेकून द्यावं लागतं. माय गॉड, विच इज कॉस्टिंग फ्रॉम 5 CR to 15 CR. बिलकुल, तेवढी बॅच असते ती. 5 दिवसाचं जे तुमचं ओलं प्रोडक्शन आहे ते सगळं त्याच्यामुळे म्हणून हा प्रोडक्ट क्रिटिकल त्याच्यासाठी एक्झॅक्टली क्रिटिकल म्हणजे हा फार इसेन्शियल प्रोडक्ट आहे. एक्झॅक्टली. हा, आणि मग ते जे म्हणून आता कसं आहे, आता व्हॅक्युमच म्हणजे एअरच सक करायचे ना, पण एवढं महाग प्रोडक्ट का घ्यायचं, मग व्हॅक्युम तुम्ही करू शकतो ना. पण तसं नाहीये. ते प्रत्येक फार्माकोपियाच्या ISO स्टँडर्डचे एक नॉर्म्स आहेत की तुम्ही जी एअर सक करता ती कशा प्रकारे सक केली पाहिजे, जमिनीपासून किती उंचीवर ठेवायला हवं. सक करताना ती जेव्हा एअर सक होणार तेव्हा त्या क्लीन रूम मध्ये काय असतं, क्लीन रूमचं नावच क्लीन रूम आहे, त्याच्यामध्ये काय असतं, त्या क्लीन रूम मधली एअर कायम सर्क्युलेट होत असते. जसं तुमच्या त्या नवीन कारमध्ये एअर प्युरिफायर असतो, तो काय करतो, कार मधली एअर सक करतो आणि तुम्हाला परत प्युअर एअर देतो. तसं ते क्लीन रूम मध्ये हेपा फिल्टर्स असतात, ते वरून डक्ट मधनं एअर येते आणि साईडने ती पुन्हा सर्क्युलेट होते आणि ते एरियातलं जेवढं मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते तुमचं त्या हेपामध्ये ट्रॅप केलं जातं. म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये कुठेही मायक्रोऑर्गॅनिझम किंवा डस्ट असायला नको. इव्हन नुसती मायक्रोऑर्गॅनिझम नाही तर डस्ट पार्टिकल्स पण नसायला लागतात त्याच्यामध्ये. तर हे सगळं करत असताना ज्या वेळेला तुम्ही सॅम्पलिंग करता तेव्हा तिथे ती एअर फ्लो कंटिन्युअस चालूच असतो. मग तुम्ही जेव्हा सॅम्पल करता तेव्हा ते सॅम्पल करत असताना त्या एअर फ्लोला कुठेही टर्ब्युलन्स क्रिएट नको व्हायला. म्हणून त्या तुमचा एअर सॅम्पलचा फ्लो आहे हा कंट्रोल मॅनर मध्ये असायला हवा. तो एक फॅक्टर आहे. दुसरी फॅक्टर असा आहे की इंडस्ट्रीचं जे स्टँडर्ड आहे सॅम्पलिंग करायचं ते 1000 लिटर 1 क्युबिक लिटर तुम्हाला एअर घ्यायची आहे. म्हणजे 1 क्युबिक तुमचं पूर्ण आली पाहिजे फ्रेश एअर. म्हणजे काय काय का समजा एअर सक केली आणि तिथून रिलीज झाली सक केल्यानंतर तर ती रिलीज झालेली पुन्हा आली नाही पाहिजे, मग त्याला फ्रेश एअर म्हणता येणार नाही. म्हणून रिलीज झालेली जी एअर आहे ती तुमची रिलीज झाली पाहिजे, ती कुठे रिएस्पिरेट नाही व्हायला हवी. म्हणजे त्याचा जो शेप आहे तुमच्या मशीनचा किंवा तुमच्या फ्लोचा जो मेकॅनिझम आहे तो एरोडायनेमिक शेप मध्ये असायला त्याच्यासाठी. म्हणजे ते एक नॉर्म्स आहे. हा तिसरा नॉर्म्स असा आहे की तुमचे जे मशीन म्हणजे हे जे सॅम्पलर जे तुम्ही युज करता ते जे काय तुम्ही मटेरियल युज करता त्या सॅम्पलरमध्ये त्या मटेरियलने कुठलंही पार्टिकल एमिट नाही केली पाहिजे. नाहीतर ते पार्टिकल ऍज अ फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट देतील. ते मायक्रोऑर्गॅनिझम नसतील पण ते असं वाटेल की तुमचे ते ऑर्गॅनिझम्स आहेत. कारण बघा प्लास्टिक म्हणा किंवा रबर म्हणा हे जर तुम्ही त्याला घासलं तर असे बारीक बारीक तंतू निघतात. बिलकुल. त्याच्यामुळे फार्मा कंपनीमध्ये प्लास्टिक अलाउड नाही, रबर अलाउड नाही, असे काही त्यांचे मटेरियलचे पण एक कम्पॅटिबिलिटी फिक्स आहे. ते अलाउड जे मटेरियल आहे ते अलाउएबल मटेरियलच तुम्हाला ठेवावं लागतं आणि ह्याच्यासाठी हे मशीन स्पेशल होतं. दुसरी गोष्ट डेटा. आता US वाले काय करतात म्हणजे अनफॉर्च्युनेटली अर्लियर डेज इंडिया इज म्हणजे बदनाम होते कशासाठी, मॅनिप्युलेशनसाठी, जुगाड. आपण जुगाड म्हणतो. सो US पीपल आर नॉट अलाउड टू मेक एनी जुगाड इन युअर सिस्टम. तुम्ही सॅम्पलिंग करतात ते सॅम्पलिंग त्यांच्या नॉर्म्स प्रमाणेच व्हायला हवं. म्हणजे ते आपण सर एक्सपोर्ट मध्ये जे असं आपण येऊ ना त्या दरम्यान आपण ते करू. आता मी हे सांगत होतो की तुम्ही ज्यावेळेस ह्या मॅन्युफॅक्चर युनिटचा विचार केला या तुम्ही कंपनी तुमचा ब्रँडचा विचार केला तर तुम्हाला ऍज अ फायनान्शियल चॅलेंजेस, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अँड कॉम्पिटेटिव्हनेस ह्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने, कारण ऍज अ बघा ऍज अ एक एम्प्लॉई आणि ऍज अ मॅन्युफॅक्चर ऑनर ह्यामध्ये एक बिझनेसमॅन आणि एम्प्लॉय याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे माइंडसेटची. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जी कसरत आहे या जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजला ओव्हरकम कसं केलं सर, कारण तो फार इम्पॉर्टंट फॅक्टर कोणत्याही बिझनेसचा आणि न्यू एंटरप्रेन्योरचा हा मोठा कळीचा मुद्दा असतो फायनान्स. आणि तुम्हाला गंमत वाटेल म्हणजे आम्ही वेडे होतो, ध्येय वेडे असं म्हणाल तरी हरकत नाही. म्हणजे ते करायचंच फायनान्स कुठना काय काहीही नव्हतं. म्हणजे आमचं पगार यायचं, पगारातून जी काही रक्कम असेल तेच आमचा फायनान्स. म्हणजे कोणीही फायनान्सर नव्हता. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो म्हणजे आमचा जो बॉस होता जो
या इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्ष म्हणजे दशक काम करतात, त्याला देखील कॉन्फिडन्स नव्हता की आपण असं काही करू शकतो. तर आमचा तर असा प्रश्नच येत नाही. आणि आमची म्हणजे खूप साध्या फॅमिलीतून मी बिलॉंग करत होतो. माझे वडील मिल वर्कर होते, त्याच्यामुळे बिझनेस म्हणलं की पहिलाच त्यांच्या अंगावर काटा उभा राहायचा, अरे बिझनेस आणि मराठी माणूस बिझनेस हा आपला भाग नव्हे. आणि आम्हाला तो किडाच होता की नाही बिझनेसच करायचा, काही असो आपलं स्वतःच असायला हवं. आम्ही सुरुवात केली सर्व्हिस सेक्टर मधून, जिथे म्हणजे इन्व्हेस्टमेंट नव्हती. आणि फक्त इन्व्हेस्टमेंट काय होती, तुमचं ऑफिस जे रेंटवरती घ्यायचंय. मी कंपनी जेव्हा फॉर्मेशन केली त्यावेळेला 30,000 रुपये खर्च आला, कारण कंपनी फॉर्म करताना पण आम्ही एंटरप्राइजेस वगैरे नाही, आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज करायचे, कारण तो एक स्टेटस असतो. मग त्याला 30,000 रुपये खर्च होता. मग ते 30,000 रुपये पगारातून हळूहळू करून ते अशी कंपनी केली. लोगो डिझाईन केले, ते पण प्रोफेशनल कडनंच घेतले. आपल्याला करायचे ना तर सारं सुद्धा नाही करायचं. बरोबर. म्हणजे कंपनी जरी छोटी असली तरी ती दिसताना अपीअरन्स खूप मोठा असायला हवा, असं आमचं पहिल्यापासून होतं. त्यामुळे लोगो डिझाईन करण्यापासून अगदी आम्ही जे काही कामावरती असतानाच सॅलरीतून थोडे पैसे बाजूला करून ते करून घेतलं. जेव्हा कंपनी फॉर्म केली त्यावेळेला प्रश्न असा होता की आपलं काम कोण देणार. मग आम्ही सर्व्हिस सेक्टर चालू केलं. मग छोटे मोठे रिपेअरिंग वर्क चालू केले, कॅलिब्रेशन वर्क चालू केले, जे इंडस्ट्रीमध्ये ओळखीचे होते आमच्या. पहिला ब्रेक थ्रू आम्हाला जो मोठा मिळाला तो सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जे आता पुण्याला कंपनी आहे. किती वर्षानंतर मिळाला? साधारण 3 वर्षानंतर. 10ला कंपनी फॉर्म केली आणि 13ला आम्हाला पहिला ब्रेक थ्रू मिळाला. 13ला आम्हाला पहिली ऑर्डर मिळाली. हे तुम्ही खरं हे करून दाखवलं की 2010ला तुमची सुरुवात झाली आणि 2013ला तुमचा एक मोठा ब्रेक थ्रू मिळाला. म्हणजे तुम्ही 1000 दिवसाची जी सायकल आहे, म्हणजे 3 वर्षाची जी सायकल असते बिझनेसची, ते तुम्ही कम्प्लीट केली. बरोबर. ओके. आणि त्यानंतर फळ मिळालं. छोटे मोठे बिझनेसला तुम्हाला 1000 दिवस द्यावे लागतात. काही लोकांना 10 वर्ष जातात. करेक्ट. पण आमचं लक चांगलं होतं, कारण काय जेव्हा ऍज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी सगळ्या लोकांबरोबर काम केलं होतं आणि त्यांना चांगली सर्व्हिस दिल्यामुळे त्यांच्या माझ्यावरती कॉन्फिडन्स होता. त्यामुळे बिझनेसमध्ये काय असं नाही, बिझनेसमध्ये पीपल विल परचेस फर्स्ट यू देन युअर प्रोडक्ट. करेक्ट. सो पहिला त्यांनी मला पहिलंच ऍक्सेप्ट केलं होतं. त्यामुळे तुम्ही ठीक आहे तू आहे ना, ठीक आहे, थोडं छोटं मोठं रिपेअर केल्यानंतर जेव्हा रिपेअरिंग सगळं झालं त्यावेळेला एका सिरम इन्स्टिट्यूट मध्ये आम्हाला एका मशीनचं नव्हे, त्यांच्या जवळजवळ 108 सिस्टम्स होत्या. त्याची आम्हाला एएमसी मिळाली. आणि ते सिस्टम्स आम्ही त्यांचे डिस्ट्रीब्युटर पण नव्हतो, फक्त ते मी माझ्या अगोदरच्या कंपनीमध्ये ते इन्स्टॉलेशन मी केलेले होते. त्या 108 मधले 60 इन्स्टॉलेशन मी केले होते. त्या डॉक्युमेंट्स साठी सह्या माझ्या होत्या. पण ते माझं नवीन कंपनीमध्ये ऍज अ गॅलियन म्हणून माझ्याकडे असं कुठलंही डिस्ट्रीब्युटरशिप नव्हती किंवा काही नव्हतं. फक्त मी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखीत होतो. पण मी चांगला सर्व्हिस द्यायचो, प्रॉम्प्ट सर्व्हिस द्यायचो, म्हणून मला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि ती मला ऑर्डर त्यांनी दिली. आणि तिथून माझा मग तो आलेख सुरू झाला, ऍक्च्युअल मध्ये ग्राफ सुरू झाला. तो पण आमचं स्ट्रगलिंग फेज मध्ये चाललं असायचं. काम आलं तर ठीक आहे, ना तर बसून राहा असंच. आणि मग ते पहिला ब्रेक थ्रू मिळाला आम्हाला 108 याचा. आणि मग आम्ही ते त्यांना सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. आणि तिथून मग हळूहळू सिप्ला कंपनीला आम्हाला ब्रेक थ्रू मिळाला. कारण कसं असतं ना की जेव्हा तुम्ही नवीन कंपनी सुरू करता तेव्हा तुम्हाला कोणी विचारतं की अरे पहिला किधर कस्टमर बेस बताव. आणि आमच्या तेव्हा काहीच नसायचं कस्टमर बेस सांगायला. पण त्यावेळेच्या सिप्लातल्या काही लोकांनी पण आमचा विश्वास दाखवला, सिरमच्या लोकांनी काही विश्वास दाखवला. आणि आमचं सिरमचं काम झाल्यानंतर आम्हाला सिप्लाची पण कामं मिळायला लागली. त्यामुळे 2013ला आमचा ऍक्च्युअल ब्रेक थ्रू मिळाला. आणि मग 15 मध्ये काय झालं, 15 मध्ये त्या सर्व्हिस मधून जो काही रेव्हन्यू झाला त्याला आम्ही डेअरिंग केली. अकिमा नावाचं एक एक्झिबिशन असतं जर्मनीमध्ये, फ्रँकफुर्टला. आणि म्हणलं आपण जाऊया अकिमामध्ये. आणि मी 15 मध्ये थोडेसे पैसे वेगळे करून मी अकिमाला गेलो जर्मनीमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं, तिथे गेल्यानंतर ज्या मशीनचा जस्ट ऍज अ व्हिजिटर गेलात की? व्हिजिटर गेलो, कारण तिथे मला व्हिजिट करत होतं, काहीतरी नवीन प्रोडक्ट मिळते का बघण्यासाठी म्हणून मी तिथे जायचं ठरवलं होतं अकिमाला. तोपर्यंत आमच्याकडे प्रोडक्ट नव्हता, आम्ही फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करायचो फॉर अदर इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे दुसऱ्यांच्या इन्स्ट्रुमेंट साठी आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायचो, फक्त आमचं काही नव्हतं. सो वी वेंट देअर इन 2015 जर्मनी अकिमाला आम्ही गेलो. खर्च तर खूप होता त्यावेळेला. माझा एक कलिग होता आणि आम्ही दोघं जण आम्ही गेलो. गेल्यानंतर तिथे लकीली काय झालं की जे प्रोडक्ट आम्ही जे सर्व्हिस देतो इटलीच्या, त्यांनी त्यांची कंपनी दुसऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीला सेल केली होती. आणि दे स्टार्टेड देअर अनदर कंपनी
फॉर विथ सेम काइंड ऑफ सॅम्पलर, म्हणजे मायक्रोबल सॅम्पलर, फक्त नवीन ब्रँड त्यांनी चालू केला होता. अच्छा. आणि त्यांच्या जुनं जो ज्याला आम्ही सर्व्हिस देतो तो आतापर्यंत सिरम किंवा सिप्लाला, ती कंपनी त्यांनी दुसऱ्याला विकली, तर पोर्टने दुसऱ्याला विकला. ओके. आणि त्यांनी स्वतःची नवीन नावाने कंपनी सुरू केली. त्यांनी प्रोडक्ट पण थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन त्यांनी आणलं. ओके. आणि ऑफकोर्स दे आर सर्चिंग सम डिस्ट्रीब्युटर्स. तर आम्ही गेलो आणि त्यांनी ओळखलं मला, कारण आम्ही त्यावेळेला ज्यावेळेला आमची कंपनी होती तेव्हा आमची जे एक्झिबिशन सेमिनार व्हायचे तेव्हा त्यांना इन्व्हाइट करायचो आम्ही. सो आय विल टेक केअर ऑफ देम. त्यांना घेऊन जाणं, कस्टमरला व्हिजिट करणं, एक्झिबिशनला स्टँड राहणं. सो दे नोज मी व्हेरी वेल. किंवा ट्रेनिंगला पण आम्ही दरवर्षी भेटायचोच. तर त्यांनी विचारलं, रे विजय, हाऊ यू आर हिअर? सो म्हणजे त्याला सांगितलं, आय हॅव स्टार्टेड माय कंपनी, ओन कंपनी, आय एम लुकिंग सम प्रोडक्ट्स. तो म्हणाला की फिर आमचंच करा. त्यांनी नवीन प्रोडक्ट दाखवलं. मग आमचं 15ला इटलीमध्ये जाऊन अग्रीमेंट साईन झालं. आणि दॅट वॉज आवर फर्स्ट ऑथराइज डिस्ट्रीब्युटरशिप. आपण एक जी जम्प मारली ना की इथून आम्हाला एक्झिबिशनला जायचंय, दॅट इज लाईक बँग ऑन. येस. आणि तो कोइन्सिडन्स होता. आणि सुदैवाने ते आम्हाला भेटले, त्यांनी अग्री केलं आणि आम्ही ती डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. आणि मग आम्ही खूप चांगल्या प्रकारे ते एक्सपांड केलं. म्हणजे वी हॅव लॉन्च देअर प्रोडक्ट इन इंडिया, कम्प्लीट इंडियामध्ये. आणि आम्ही आणि त्यावेळेला हे तुम्ही त्या डिस्ट्रीब्युशनशिप घेतली. येस. आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत तुमचा ब्रँड नव्हता. मग ते त्याच्यानंतर ब्रँड पर्यंत कसं पोहोचला? डिस्ट्रीब्युटर घेतल्यानंतर काय आलं, जेव्हा आम्ही त्या आता इन्व्हेस्टमेंटचा पार्ट होता, आपण बोलत होतो, म्हटलं की आम्ही इन्व्हेस्टमेंट अशी ऍज सच नाहीच केली. जेव्हा डिस्ट्रीब्युटर म्हणजे आम्ही इन्व्हेस्टमेंट कुठली केली, जे सर्व्हिस प्रोडक्ट जे आम्हाला पैसे मिळाले ते काय जाण्याला करतो, बरोबर, त्याच्यातून जो रेव्हेन्यू आला त्याच्यातून आम्ही तिकडे गेलो, ते पैसे लागले. ज्यावेळेला आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली तेव्हा देखील कसं होतं ना की फार्मा कंपनीजमध्ये त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टच्या अगेन्स्ट मध्ये, म्हणजे आपल्याकडे एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये बरेचसे एक्झम्पन्स आहेत, ड्युटी एक्झम्पन्स आहेत. कारण 100% ईओई प्लांट, जसं सिरम मध्ये आहे 100% ईओई प्लांट आहे किंवा एसएसएल प्लांट आहे, त्यांना ड्युटी लागत नाही. मग आम्ही कम्प्लिटली एक्सपोर्ट ओरिएंटेड. येस येस, एक्सपोर्ट ओरिएंटेड असतात. किंवा ईपीसीजी मध्ये कसं असतं की जर तुम्ही ड्युटी एक्झम्पशन घेताय तर तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात तेवढ्याच ड्युटीच्या तेवढ्या पट तुम्हाला एक्सपोर्ट करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला ड्युटी एक्झम्पशन मिळतं. मग अशा वेळेला आम्ही काय करायचो, जेव्हा आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप जेव्हा घेतो तेव्हा प्रोडक्ट आम्ही इम्पोर्ट करणार, इम्पोर्ट करून ते कस्टमरला विकणार, असं कम्युनिकेशन असतं. त्याच्यामुळे व्हायचं काय, आम्ही जर इम्पोर्ट केलं तर आम्हाला ड्युटी भरायला लागायची ऑफकोर्स. आणि इंडियामध्ये कन्सेप्ट असा आहे की जेव्हा तुम्ही रुपीज मध्ये सेल करता तेव्हा कस्टमर तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट देत नाही, तेव्हा तुम्हाला तो अगेन्स्ट डिलिव्हरी देतो किंवा 30 दिवसानंतर देतो. पण जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करायला होता ना तेव्हा कस्टमर तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट देतो. मग आम्ही काय केलं, आम्ही स्वतः इम्पोर्ट नाही करायचो, आम्ही तर डिस्ट्रीब्युटर होतो. मग आम्ही काय करायचो, कस्टमरलाच आम्ही डायरेक्टली कस्टमरला इम्पोर्ट करायचं, त्यालाच इम्पोर्टर बनवायचं, सगळं कम्युनिकेशन आम्ही करायचो. म्हणजे त्याला कोटेशन देणं सगळं आम्ही करायचो. पण ऑर्डर हॅज टू बी प्लेस टू डायरेक्ट आवर प्रिन्सिपल. ओके. आणि मग ती ऑर्डर डायरेक्ट सिप्लाच तिकडे प्लेस करायची किंवा डायरेक्ट सिरम तिकडे प्लेस करायची. इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट त्यांच्याकडेच यायचं. त्यामुळे पेमेंट ते डायरेक्ट ऍडव्हान्स करायचे. आम्हाला कुठलाही मटेरियल म्हणजे पेमेंट इन्व्हेस्ट काय लागायचं नाही. आम्हाला जेव्हा त्यांचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं की आमची जी डिफरन्स अमाऊंट आहे ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून ती आम्हाला डॉलर्स मध्ये होतात तिथे. आणि मग त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे सगळं आम्ही बघायचं. ओके. अच्छा. म्हणजे या दोन गोष्टी तुम्ही एकतर क्लायंट पण मिळवून द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची सर्व्हिस आम्ही बघायचो, कारण आम्ही डिस्ट्रीब्युटर होतो ना. आणि मग स्पेस देणं, एएनसी देणं, ते मग आमच्या रुपीमध्ये ट्रान्झॅक्शन असायचे. आणि त्याला इन्व्हेस्टमेंट लागत नाही, त्यामुळे ते आम्ही करू शकायचो. अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रॉब्लेम होता तो सॉर्ट आउट झाला, बेस फायनान्शियल बेस तयार झाला. आणि जेव्हा डिस्ट्रीब्युटर झालो तेव्हा गॅलनचं एक्झिस्टन्स इंडस्ट्रीमध्ये आलं की गॅलन इज अ कंपनी विथ सप्लाइंग सो अँड सो इन्स्ट्रुमेंट्स. आणि मग तिथून तो ब्रँड क्रिएशनला सुरुवात झाली. तोपर्यंत ब्रँड झाला नव्हता. 2018 पर्यंत आम्ही हे ब्रँड क्रिएट केला. म्हणजे आम्हाला 10 पासून 8 वर्ष गेली ब्रँड क्रिएट व्हायला. म्हणजे ब्रँड पर्यंत पोहोचायला. येस. ब्रँडचा जन्म व्हायला बेसिकली तुम्हाला 8 वर्ष गेली. आणि नंतर मग असं झालं, ह्या जर्नीमध्ये असं झालं की आम्ही बघितलं की बऱ्याच ज्या फॉरेन कंपन्या आहेत या इंडियन लोकांना फक्त युज करून घेतात. म्हणजे त्यांना टार्गेट हवा असतो, त्यांना हे हवं असतं. थोडंसं कमी पडलं की लगेच ते शिफ्ट करतात, चल गॅलन नाही ना करत तिकडे टाका. आणि मग असं काय व्हायचं, मग आम्ही जी एवढी वर्षाची केलेली मेहनत आहे ती वाया जायची. कारण कसं असतं ना की सपोज तुम्ही 3 वर्षामध्ये 100 इक्विपमेंट विकले
त्या 100 वर्षाचा तुम्हाला रेव्हेन्यू कधी मिळतो? जेव्हा त्याचं वर्ष होऊन जातं आणि मग तुम्हाला कॅलिब्रेशन, त्याला रिकरिंग बिझनेस म्हणतात. तो रिकरिंग बिझनेस स्टार्ट कधी होतो? वन्स यू सेल द इन्स्ट्रुमेंट, पहिला गेला तुम्हाला वॉरंटी असते, तुम्हाला फ्री सर्व्हिस द्यावी लागते, आणि ती फ्री सर्व्हिस देतो कोण? डिस्ट्रीब्युटर. करेक्ट. कारण प्रिन्सिपलला त्याच्याशी काही देणे नसतं. करेक्ट. आफ्टर 1 year वेन ऍक्च्युअल इन्कम स्टार्ट, म्हणजे जेव्हा त्याचं कॅलिब्रेशन ड्यू होतो, त्याला काही रिपेअरिंग वर्क लागतं, तेव्हा तो जो इन्कम असतो दॅट इज अवर कोर इन्कम. अच्छा. पण काय होतं की तो इन्कम स्टार्ट होईपर्यंत कंपन्सेट करता है, तुमने आज इस बार तुमने 100 नहीं किया, 50 ही किया, चलो डिस्ट्रीब्युटरशिप किसी और को दे दो. मग डिस्ट्रीब्युटर कोणाला गेली की ते सगळे आपण विकलेले इक्विपमेंट पण कोणाला जातात त्या नवीन डिस्ट्रीब्युटर. राईट. मग आपली सगळी मेहनत तेव्हा पुन्हा तो किडा आमचा वरती आला की नाही, आता आपल्याला आपलंच प्रोडक्ट करायचं, आपल्याला दुसऱ्यांची ओझी व्हायची नाही. आणि मग पहिल्यांदा जेव्हा घालून तुम्ही हे केलं तर पहिला मेजर क्लायंट कोण होता? सिप्ला. येस. म्हणजे त्याने गॉड गिफ्टेड. कारण सिप्ला हे नाव माझ्यासाठी एक कस्टमर नाही तर ती माझ्यासाठी मी फॅमिली समजतो. कारण मला त्यांनी जो पहिला ब्रेक थ्रू सिप्लामुळेच मिळाला. सिप्ला तेव्हा कसं होतं ना, सिप्लाचं नाव होतं आणि सिप्ला आहे ना नवीन उद्योजकांना खूप प्रमोट करायचं. ओके. ते म्हणजे काही कंपनी कसं त्यांचं रिझर्व्ह कॅटेगरी असायची की तुम्ही किती केलं, तुम्ही मार्केटमध्ये आहात का, एक्झिस्ट आहात का, तुम्ही नोन आहात का. सिप्ला तसं पूर्ण करायचे. सिप्ला तसं नव्हतं. सिप्ला नवीन लोकांना विश्वास ठेवायचे, संधी द्यायची, आणि त्याचा फायदा मला झाला. माझ्यावरती सिप्लाने गॅलनवरती पहिला तरी तुमचा ओव्हरऑल जो पहिला असाइनमेंट काय कन्साइनमेंट असेल या किती इन्स्ट्रुमेंट त्यांनी तुमच्याकडून घेतले आणि कशा पद्धतीने तुम्ही फील करायला त्यांची? साधारण 10 इन्स्ट्रुमेंट सिप्लाने आम्हाला पहिल्यांदा ऑर्डर केले होते. आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे किती चॅलेंजेस आले, कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे इझिली फिलअप केलं की? इझिली तर कुठलीच गोष्ट झाली नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला तुम्ही सिरम मध्ये जेव्हा मला पहिल्यांदा ब्रेक थ्रू मिळाला, सिरम मध्ये मी एकही इन्स्ट्रुमेंट सेल नाही केला. मी फक्त त्याची सर्व्हिसच केली. कारण सेल करताना हा प्रश्न यायचा की तुमचं काय आहे. पण सिप्लामध्ये मी इन्स्ट्रुमेंट सेल केले. पहिलीच ऑर्डर म्हणजे 10 इक्विपमेंटची होती, विच इज कॉस्टिंग अराउंड ऑलमोस्ट 30 lakhs त्यावेळेला. अच्छा. 30 lakhs ते 2016-17 सालामध्ये चांगली हँडसम. आणि 2018 मध्ये मी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला स्वतःचा प्रोडक्ट करायचा आहे, तेव्हा अगेन मी आय हॅव अप्रोच टू सिप्ला पीपल ओनली. अच्छा. की मी असं प्रोडक्ट डिझाईन केलंय, तर दे आर इम्प्रेस्ड की अरे छान केलंयस विजय. देन ते म्हणाले की आम्ही असं एक प्रोडक्ट बघतोय जे, कारण कसं असतं त्याच्या कंपनी फार्मा कंपनीमध्ये काय असं असतं की पिरियडिकली ऑडिट होत असतात आणि कुठे ना कुठेतरी स्क्रुटिनी येते की तुमचं हे बरोबर नाही, तुमचं हे ते नाही, हे तुम्ही करेक्ट करा किंवा हे थोडं एनहान्स करा. सो त्याने एक आहे ना युआरएस तयार केला होता. युआरएस म्हणजे युजर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स. तर त्याच्यात त्यांनी ते युआरएस तयार करून त्यांनी काय केलं, त्यांनी तो वर्ल्ड क्लास जो हे आहे स्टँडर्ड आहे तो त्यांनी विचारात घेतला होता आणि त्याच्यात त्यांनी एक मोठं युआरएस केलं होतं. वेन आय वॉज डिझाईन, म्हणजे जेव्हा कोरोना लागला 2020 मध्ये, तोपर्यंत मी डिस्ट्रीब्युटर होतो. नंतर मी डिस्ट्रीब्युटरशिप माझी गेली त्या कंपनीची. अच्छा. आणि सेम टाइम कोरोनामध्ये मला वेळ मिळाला आणि माझ्याकडे डिझाईन रेडी होतं. सो आय थॉट की आता आपण हा वेळ आपण युटिलाइज करायचा आणि आपलं डिझाईन फायनलाइज करायचं. आणि आम्ही डिझाईन फायनलाइज केलं कोरोनामध्येच आम्ही व्हिजिट केली सिप्लाला. ते आमचं प्रोडक्ट दाखवलं त्यांना पहिलं की सर आम्ही असं प्रोडक्ट डिझाईन केलंय आणि आय होप की हे तुम्हाला आवडेल. सो जे त्यांचे एक्सपर्ट त्यांनी बघितलं की हाँ यार विजय प्रोडक्ट बहुत बढ़िया किया है, लेकिन इसमें हमें ये फीचर्स ऐड करके चाहिए. तुम्हाला सर मैं आपके लिए सब कस्टमाइज करूंगा बिकॉज वी नोन फॉर कस्टमाइज. कस्टमायझेशन आमची यूएसपी होती गॅलेनची पहिल्यापासून. सर आम्ही कस्टमाइज तुम्हाला करून देऊ, पण मग आमचं ऑर्डरचं काय. त्याने आम्हाला कन्फर्मेशन दिलं की इफ यू आर डुईंग सो अँड सो स्पेसिफिकेशन्स वी विल अश्योर यू ऑफ दिस मच क्वांटिटी बिझनेस. सो ओके बोला. मी आणखी 6 महिने घेतली ते करायला. आणि मग त्यांनी आम्हाला पहिली टेस्ट ऑर्डर म्हणून फक्त 7च युनिटची दिली. हे 7 युनिट पहिले तिथे गेले सिप्लामध्ये. द फर्स्ट कस्टमर हु बॉट दिस इन्स्ट्रुमेंट. आणि मग त्याच्यात पण अजून काही करेक्शन्स निघाले, काही त्यांनी अजून चेंजेस सांगितले आणि नंतर त्यांनी डायरेक्टली आम्हाला 70 इन्स्ट्रुमेंटची ऑर्डर दिली. 70, विच इज अ बिग बूस्ट फॉर अस. अराउंड 3.5 CR ची ऑर्डर होती. आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला म्हणजे सिप्ला इज नेव्हर गिव्हन ऍडव्हान्स टू एनी वेंडर, बट आय टूक 90% ऍडव्हान्स.
हा, आणि म्हणजे इट्स ऑल आज गॉड गिफ्टेड, आणि म्हणून सिप्ला माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि मी सगळ्यांना अगदी प्राऊडली सांगतो की सिप्ला इज माय कोर कस्टमर. माय 70% बिझनेस कम्स फ्रॉम सिप्ला. असं, आणि आताही तोच रेशो आम्ही मेंटेन करतोय. आणि काय रिलेशन पण ते मेंटेन सिप्लाला आम्ही सर्व्हिसची प्रायोरिटी पण ठेवतो, कारण का तो आमच्यासाठी स्पेशल आहे. करेक्ट. मी की ह्याच्यामधून आता तुम्ही जे तुमचं विश्व निर्माण केलं, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय आहे, किंवा गव्हर्नमेंट थ्रू, किंवा मेक इन इंडिया असेल, किंवा ह्याच्यामुळे तुम्हाला काही फायदा आहे की काय इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यामध्ये? गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह कारण एक वेगळा, मला वाटतं वेगळा एक उपक्रम आहे. बरोबर. गव्हर्नमेंट ऑफकोर्स गव्हर्नमेंट एक्सपोर्टला तर खूप प्रोत्साहन देतं. मॅन्युफॅक्चरला आहेत बरेचसे फॅक्टर्स आहेत मॅन्युफॅक्चरला, पण त्याचा आम्ही तर काही फायदा घेऊ नाही शकलो. मे बी वी नॉट अवेअर अबाउट द पॉलिसीज. फक्त आम्हाला फायदा काय झाला की जेव्हा जागतिक ह्याच्यामध्ये कोरोनानंतर काय झालं, चायनाला म्हणजे रिलायबिलिटी जी आहे चायनावरची, ती लोकांची जरा ट्रस्ट कमी झाला, रिलायबिलिटी कमी झाली. त्याच्यामुळे झालं काय, लोक मेक इन इंडिया म्हणून इंडियाकडे बघायला लागले. आणि मग इंडियातल्या प्रोडक्टला पहिले इंडियामध्ये हे नव्हतं करत, कोणी प्रमोट करत नव्हतं किंवा कोणी तेवढं जास्त इम्पॉर्टन्स देत नव्हतं. त्याचा आम्हाला एक फायदा झाला की आम्ही आमच्या बॉक्सवरती मेक इन इंडिया टाकलं. त्याचा आम्हाला फायदा हाच झाला की इंडियातल्या लोकांवरती, इंडियातल्या टॅलेंटवरती जेव्हा जगाने कॉन्फिडन्स दाखवला, तो फायदा आम्हाला त्या ह्याच्यात झाला. म्हणजे त्याच फेज मध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं. आणि ऑफकोर्स आम्ही बाहेर तेवढं नाही गेलो. माझा 11 कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट आहे. अच्छा. नायजेरिया आहे, युगांडा आहे, येमेन आहे, त्याबद्दलच येणार आहे. पण तेवढं मोकळं आता वी आर ऑल्सो, म्हणजे आता आम्ही अजून प्रमोट करतोय, आम्ही जातोय आता बाहेर. पण इंडियात सगळ्यात मोठा चॅलेंज होता इंडियातल्या कस्टमर. आता तेच बोललं की इथे इंडियामध्ये इकोसिस्टम आहे का, तुमच्या प्रोडक्टला सपोर्ट इकोसिस्टम आहे का? हो. आता कसं झालंय, आम्ही, कारण तुम्हाला जसं मागाशीच मी सांगितलं सुरुवातीला, की इंडियामध्ये जो प्रोडक्शन होतं फार्मा कंपनीमध्ये, आमचा कोर कस्टमर फार्माचा आहे. तो प्रोडक्शन होतं फार्माच्या, त्यातला 68 to 70% जो औषधं आहेत किंवा ड्रग्ज आहेत हे युएस मध्ये एक्सपोर्ट होतात. तो ज्या वेळेला कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होते किंवा कुठलंही इन्स्ट्रुमेंट डिझाईन होतं ना, तेव्हा युएसलाच कन्सिडर करून ते डिझाईन केलं जातं. त्यांचे पॅरामीटर जे आहेत ते एक्झॅक्टली वेन यू कन्सिडर द युएस पॅरामीटर, बाकी सगळे ऑल वर्ल्ड असं आहे. तर मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही तीच पॉलिसी केली, आम्ही युएसलाच फॉलो केलं. युएस मध्ये सगळ्यात महत्वाचं काही डेटा इंटिग्रिटी आणि डेटा प्रायव्हसी. त्यामध्ये युएस मध्ये एक पार्ट आहे, त्याला 21 CFR पार्ट 11 असं म्हणतात. ती त्या युएसपी मध्ये, म्हणजे त्या फार्माकॉपीच्या मध्ये 21 CFR पार्ट आहे, 11 पार्ट. त्याच्यामध्ये तुमचा डेटा हा कंट्रोल पाहिजे. म्हणजे तुम्ही मॅनिप्युलेशन करू शकत नाही. तुमच्या मशीनने काय केलं, कुठला एरर दिला आणि कधी पॉपअप आलं, हे लगेच रेकॉर्ड होतं आणि तुम्ही डिलीट नाही करू शकत. ऑडिटर तुमचा कधी येऊन ते डेटा चेक करू शकतो आणि तो ऑडिटर तुम्हाला विचारणार की या तारखेला या वाजता जो हा पॉपअप आला होता तो कशामुळे आला होता, त्याचं जस्टिफिकेशन द्या. सो मॅन्युफॅक्चरिंग कॅनॉट बी अ मॅनिप्युलेशन. त्यांना त्यांचा कन्सेप्ट डेटा एंट्रीचा तोच आहे की जेव्हा आम्ही ड्रग सारखं जेव्हा एकदम संवेदनशील प्रोडक्ट जेव्हा आम्ही बनवतो, तेव्हा ते बनवत असताना कुठलंही मॅनिप्युलेशन त्यात होऊ नये म्हणून त्या बनवताना ज्या मशीन युज केल्या जातात त्या अंडर कंट्रोल असल्या पाहिजे, किंवा ज्या टेस्टिंग केलं जातं ज्या मशीनने त्या अंडर कंट्रोल असल्या पाहिजे. आणि तो डेटा इंटिग्रिटी जो पार्ट आहे तो स्ट्रॉंग त्यांनी केला आणि तोच पार्ट आम्ही आमच्यामध्ये इम्प्लिमेंट केला. आम्ही पहिल्या प्रोडक्ट मध्ये आमच्या आतापर्यंत जेव्हा आम्ही लॉन्च केलं ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे वी कॅन प्राऊडली से की पुऱ्या इंडियामध्ये इनफॅक्ट ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त वर्ल्डमध्ये आमच्यासारखं प्रोडक्ट कुठेच नाहीये. कारण ते जे डेटा इंटिग्रिटी जे आम्ही इम्प्लिमेंट केली होती आमच्या प्रोडक्टमध्ये, ती वर्ल्डमध्ये कुठल्याच त्या प्रकारच्या प्रोडक्टमध्ये नव्हती. आम्ही रिप्लेस कोणाला केलं, जर्मनीच्या मर्क नावाच्या कंपनीला, जी 400 वर्षापूर्वीची जुनी कंपनी आहे, जी पुऱ्या इंडियामध्ये म्हणजे पुऱ्या भारतामध्ये तिचा प्रभाव होता. आम्ही सुरुवात केली तिलाच रिप्लेस केलं. छोटं कंपनी म्हणजे आमचं, म्हणजे कदाचित ते जर्मनीला आमचं गॅलनचं जी पण माहित नसेल, पण आम्ही त्यांच्या मशीनला इथे रिप्लेस केलं. का तर आम्ही त्याची क्वालिटी, तसे फीचर्स आम्ही इम्प्लिमेंट केले आमच्या प्रोडक्टमध्ये. सर, आता जर आपण एक्सपोर्ट पोटेन्शियल बद्दल आणि ग्लोबल स्ट्रॅटेजी बद्दल विचार केला तर तुम्ही आता सांगत होतात, मी इंटरप्ट केलं, तर आता मला सांगा की तुमची ऍज अ एक्सपोर्टसाठी टार्गेटेड कंट्रीज कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याच दरम्यान ग्लोबल, आता सर्टिफिकेशन बद्दल तर तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की युएसचं काय पॅरामीटर असतं आणि युएसचं एकदा पॅरामीटर ज्या पद्धतीने आपण फुलफिल केलं तर बाकीचं तर इझिली तुम्हाला ऍक्सेस असतो. आता
ग्लोबल म्हणजे टार्गेट कंट्रीज कुठले आहेत तुमच्या एक्सपोर्ट साठी? आता त्याच्यामध्ये मला बरंचसं म्हणजे आम्ही जेव्हा वेन वी आर स्टडीड की आता आपल्याला इंडियामध्ये कसं थोडंसं सॅच्युरेशन लेवलला मार्केट आलंय, कारण इंडिया इज अ बिग मार्केट आणि ही गोष्ट फक्त तुम्हालाच माहित नाही, पुढे जगाला माहिती आहे. त्यामुळे जगभरातल्या कंपन्या इथे येऊन बसलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की आता आपण थोडंसं बाहेर एक्सपांड करायचा प्रयत्न करूया. तर त्यावेळेला आम्ही सुरुवातीचा जो फोकस ठेवला होता तो MENA कंट्रीज मध्ये ठेवला होता, मिडल ईस्ट, नॉर्थ मिडल, म्हणजे नायजेरिया, सुदान, जॉर्डन, ट्युनिशिया, इकडे बरेचशा फार्मा कंपन्या आहेत आणि त्यांना जवळ आहे युरोप खरं तर, पण युरोपला तिकडे जातच नाही. ओके. त्यांना युरोपच्या इन्स्ट्रुमेंट पण घ्यायचे असतील तर पूर्वी, आता दुबई हब झालाय, पण त्यांना पूर्वी आयदर इंडियात यावं लागायचं किंवा ऍडजस्टंट कंट्रीज मध्ये यायला लागायचं आणि मग तिथून त्यांना ते प्रोडक्ट घेऊन जायला लागायचं, कारण युरोपियन पीपल आर नॉट इंटरेस्टेड टू वर्क विथ देम. अच्छा. सो मी फोकस ठेवलेलं, कारण ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा इन्क्वायरी आल्या, वेन वी आर नॉट लुकिंग एक्सपोर्ट बट स्टील वी आर एक्सपोर्टेड सम प्रोडक्ट्स. अच्छा. तेव्हा सोर्सेस आले, काही कन्सल्टंटच्या इन्क्वायरी आल्या, काही टर्नकी प्रोजेक्टच्या इन्क्वायरी आल्या. मग त्यावेळेला आम्ही नायजेरियामध्ये प्रोडक्ट सप्लाय केले, युगांडामध्ये केले, येमेन मध्ये केले, अल्जेरियामध्ये आम्ही सॅम्पल सप्लाय केले, त्यानंतर कतारमध्ये केले, ओमानला केले, दुसऱ्या थ्रू केली. मी एक्सपोर्टर नव्हतात तुम्ही? एक्सपोर्टर आम्हीच होतो. आम्हाला इन्क्वायरी दुसऱ्या थ्रू आलं ते. सर मी जेव्हा कंपनी फॉर्म केली ना तेव्हा मी खूप लांबचा दृष्टिकोन ठेवला होता. त्या फॉर्मेशनच्याच वेळेला मी आयसी कोड घेऊन ठेवला होता. व्हेरी नाईस. कारण मला इम्पोर्ट करायला लागणारच होतं ना. मला, मी ज्यावेळेला डिस्ट्रीब्युटर होतो तेव्हा मला इम्पोर्ट करायला लागणार होतं. मी एक्सपोर्टचा विचार केलेला नव्हता, पण त्यासाठी मला आयसी कोड लागणारच होता. तो माझा पहिलाच होता. त्यामुळे नायजेरिया, ओमान हे सगळे जे 11 कंट्रीज आहेत, अगदी नेपाळ आणि श्रीलंकेला पण मी एक्सपोर्ट केलेला आहे, इराणला पण केलंय. इराण, इजिप्त, ओमान, कतार, युगांडा, येमेन, अल्जेरिया, श्रीलंका, त्याच्यानंतर नेपाळ, इकडे आम्ही सगळं प्रोडक्ट आम्ही दिलेले आहेत आमचे. पण त्यावेळेला मग आम्हाला हे लक्षात आलं की नायजेरिया, युगांडा ह्या ज्या काही वादाच्या ज्या काही कंट्रीज आहेत तिथे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इव्हन आय एम लुकिंग बांगलादेश ऑल्सो. मी बांगलादेश पण माझा माणूस पण पाठवला सर्व्हिससाठी. ओके. हा, तर बांगलादेशमध्ये खूप सारा चायनाचा इन्फ्लुएन्स आहे. चायनाचे इक्विपमेंट घेतात, इव्हन त्यांना इंडियातले मॅन्युफॅक्चरर्स माहित नाहीत. अच्छा. वेन वी इंट्रोड्यूस देम आवर इक्विपमेंट, तो त्यावेळेला त्यांनी म्हणाले ये इंस्ट्रूमेंट तो बहुत बढ़िया है, कहाँ से, यूएस से क्या, यूके से? नहीं, इंडिया से. अरे इंडिया से इतना अच्छा इंस्ट्रूमेंट है, मी एक्सपेक्ट नव्हतं. राईट. तर मग आम्ही विचार केला की आपण करूया काहीतरी. मग MENA कंट्रीज मध्ये मी ज्या वेळेला एक्सपोर्टसाठी विचार केला आणि ज्यावेळेला आय एम सर्चिंग अँड स्टडी, रिसर्च जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा असं कळलं की US आणि कॅनडावाले आणि UK वाले हा प्रोडक्ट आपल्याकडनं जास्त घेतात. अच्छा. म्हणजे हा प्रोडक्टचे इम्पोर्ट जो आहे वर्ल्ड वाईड तो US, UK आणि कॅनडा हे जास्त घेतात. आणि मला एक सरप्राइजिंग होतं, कारण दीज कंट्रीज आर ऑलरेडी डेव्हलपिंग कंट्रीज. आणि एक गोल माहिती त्याच्यात अशी आहे ना की USP जी आहे, US फार्माकोपिया, ती US मधलीच असल्यामुळे ते USच्या प्रोडक्टला जास्त सपोर्ट करतात. अच्छा. म्हणजे त्यांचे जे नॉर्म्स बनतात ना USP मध्ये ते त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग हिशोबाने बनतात. त्यांना ऑफकोर्स दे आर ऑलरेडी डेव्हलप कंट्री. करेक्ट. आणि UK पण डेव्हलप आहे. तर आय थॉट की ह्यांच्याकडे एवढं डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी असताना हे आपल्याकडे कशाला येतील, म्हणून त्या कंट्रीजला आम्ही फोकस. ओके. ते इग्नोर झाल्यासारखं झालं. हा, आणि ज्यावेळेला आम्ही रिसर्च करत होतो एक्सपोर्टसाठी तेव्हा असं कळलं आम्हाला की मेजर इम्पोर्टर तर हेच आहे, मेजर डिमांड तिथूनच आहे. सो नाऊ वी आर लुकिंग दॅट कंट्रीज ऑल्सो. म्हणजे त्याचं कारण असं असेल की प्राइसिंगचा पण म्हणून बोललो की तेच आता मी ते त्याच्यावर येणार होतो की एक्झॅक्टली आता इंटरनॅशनल लेवलवर तुमचा रोडमॅप काय आहे. आता आम्ही US ला अक्षरशः आम्ही इग्नोर केलं होतं पर्पजफुली की इथं जायचंच नाही आपण UK आणि युरोप, कारण ते खूप स्ट्रिक्टली पॅरामीटर बघणार. आणि मेक इन इंडिया, म्हणजे आता मेक इन इंडिया आता कसं आहे, म्हणजे वी आर नॉट वॉन्ट टू गो इन पॉलिटिकल, पण मोदींच्या येण्यानंतर जे ग्लोबलायझेशन झालं फॉर इंडियासाठी इझी झालं, खूप इझी झालं आणि इंडियाची एक इमेज आहे ना वेगळी तयार झाली. त्याच्यामुळे काय आलं, पूर्वी इंडियाला असं तुच्छ मानलं जायचं, पण आता इंडियाच्या टॅलेंटला खूप मागणी आहे. त्यामुळे आता जर आम्ही मेक इन इंडिया प्रोडक्ट आम्ही US मध्ये दिलं तर तिथे ते ऍक्सेप्ट करतील. आणि तो जर एक्सपोर्टचा आणि इम्पोर्टचा डेटा जर चेक केला ना त्याच्यामध्ये द मेजर इम्पोर्टर फ्रॉम इंडिया इज अ फर्स्ट नंबरला US आहे. आणि मला वाटतं की आता एंट्री जी आहे ना ती थोडी इझी होऊ शकते. येस. तर आता आम्ही US आणि UK आणि कॅनडा ह्या 3 कंट्री अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स MENA कंट्री आमचा पहिल्यापासून फोकस आहेच, प्लस या 3 कंट्रीज मध्ये पण आम्ही फोकस करायचा प्लॅन करतो. ओव्हरऑल एक्सपेन्शन होत चालले. येस. आणि आता आम्ही विचार केला की एक लिमिट ठेवायचं की ठीक आहे एवढे किती चालते, पण आपण हे 3 कंट्रीज ठेवायचे. जर कारण असं आहे की तुमच्या पेमेंटची मारामारी नाही,
आणि पण आता कसं झालं की थोडी आम्हाला अडचण काय येते की एक्सपोर्ट करताना यू आर ऑल्सो एक्सपोर्टर. एक्सपोर्ट करताना कसं असतं की प्रोडक्ट दिलं आणि संपलं असं होत नाही. ह्या प्रोडक्टसाठी सर्व्हिस लागते. त्यांना आम्ही कस्टमरला डायरेक्टली एक्सपोर्ट नाही करू शकत. आम्हाला वी हॅव टू फाइंड आउट आवर चॅनल पार्टनर इन दॅट कंट्री, डिस्ट्रीब्युशन पार्टनर या एएमसी जे सर्व्हिस प्रोव्हायडर द्यावा लागेल. कारण ह्या प्रोडक्टला ह्याच नाही फार्मा कंपनीत जाणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टला सर्व्हिस इसेन्शियल असते. पण ते पण अजून एक तुमची गोष्ट आहे की चांगली पण आहे की तुम्ही तिथे त्या कंट्रीमध्ये तुमचं एक इम्पोर्ट कंपनी पण तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. जर कारण मोस्टली आता त्या पद्धतीनेच होत चाललंय, जी डिस्ट्रीब्युशन पण होऊ शकतं किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर पण तुमची कंपनी तिथे करू शकतात एक्सपान्शन झालं तर. आय डोंट नो. कसं काय सुरुवातीला बघा मराठी माणूस कमी कुठे पडतो माहितीये? फंडिंग मध्ये. ते तर आहे. म्हणजे ब्रँडिंग मध्ये कमी पडतो का? तर ब्रँडिंग करायला फंडिंग लागतं आणि फंडिंग ते खेचून घ्यायला जो आहे ना एक्झॅक्ट तो मार्केटिंग स्किल. आणि बरेचसे जे फायनान्सर असतात ना ते तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला दाखवत नाहीत. दो वी हॅव टॅलेंट पण ते दाखवत नाहीत. थोडंसं कम्युनिटी इम्पॅक्ट अजूनही आपल्या इंडियामध्ये पडतो. आणि परत ओव्हरऑल एक थोडीशी एक माइंडसेट पण आलेला आहे की नाही यार मराठी बंदा काम अच्छा कर लेता है लेकिन बिजनेस कितना करता है का पता नहीं. मतलब इसमें पैसा इन्वेस्ट करे या ना करे वाला तो फरक सर पडतो. काय ना आम्ही कम्प्लिटली डिपेंड राहतो बँकेवरती. पण बँकेचं कसं असतं ना बँकेचे प्रोटोकॉल असतात. आपका टर्नओव्हर इतना है तो इतना ही मिलेगा. त्याच्यामुळे पुढे जाता येत नाही. प्लस ते बँकेची लायबिलिटी वाढते. जेव्हा फायनान्सर असतो फायनान्सला आपल्याला एक टाइम पिरियड मिळतो, ROI मिळतो. हे बँक देत नाही. बँकेचं आज दिलं की उद्यापासून तुमचं EMI चालू होतं. सो आपल्याकडे काय होतं की इन्स्टेड ऑफ डेव्हलपिंग बिझनेस यू हॅव बर्डन ऑफ EMI. येस मेंटली जो स्ट्रेस येतो की तुम्हाला EMI मॅनेज करायचं आहे. त्याच्यामुळे होतं काय तुमच्या डेव्हलपमेंट वरती लक्ष निघून जातं. फोकस नाही. आणि त्याच्या जर इन्स्टेड ऑफ दॅट जर आपल्याकडे एक ट्रस्ट वरती फायनान्सर जर आला तर आमच्याकडे बऱ्याचशा आयडियाज आहेत. इम्प्लिमेंट एक्सप्लोर. बट हा आपला मराठी माणसाचा मुद्दा आहे. मी बऱ्याच वर्षापासून अशा पण प्रयत्न आहे की एक मराठी माणसाची कम्युनिटी उभी करायची, म्हणजे ज्याच्यातून आपल्यालाही कोणाला उद्योजकाला फायदा करता आला त्याला हे करता. कारण आपणच केलं तर कारण आपण हा अनुभव आपल्याला आलेला आहे. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो एखाद्या नवीन मराठी उद्योजकाला की बाबा तुला बाहेरचं कोण करणार नाही मदत, तुला तुझंच करावं लागेल. आयदर व्हॉट एव्हर वी कॅन बेस्ट पॉसिबल वी कॅन डू इट फॉर यू. इव्हन काइंड ऑफ गायडन्स तरी एक चांगल्या पद्धतीने गायडन्स तरी घेऊ शकतो. कारण सगळ्याच कंपन्या काही 0 पासून वर येत नाहीत. ते काही केस स्टडी असतात त्या लिमिटेड असतात. बिलकुल. आमच्या सुदैवाने आम्ही ती केस स्टडी बनलो. पण जरुरी नाही की प्रत्येकाला तसंच होऊ शकेल. बेसिकली याच्यावरच येणार होतो की आता जे म्हणजे तुमच्याकडून टेकअवेज घेणार होतो की नवीन जे एंट्रन्स आहेत या न्यू एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल, म्हणजे जर ह्या तुमच्या सेक्टरमध्ये यायचं असेल? बघा कुठल्याही म्हणजे ब्लाइंडली तर मी ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेला माझ्याकडे 10 वर्षाचा अनुभव होता या इंडस्ट्री मधला, जॉबचा, प्रोडक्टचा. आणि जे प्रोडक्ट तुम्ही करणार आहात त्याच्यात तुम्हाला डेप नॉलेज असायलाच हवं. आज मी जर एका कस्टमर समोर बसलो आर्ग्युमेंटला तर आज मी जेव्हा त्याला मी त्या प्रोडक्ट बद्दल सांगतो आणि जेव्हा बोलतो ना तो त्याच्याकडे ही बिकम अ स्पीचलेस. कारण तेवढं नॉलेज माझ्याकडे आहे एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर. त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, कसं होऊ शकतं, काय मी करून देऊ शकतो हे तुम्हाला कॉन्फिडेंटली आलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर मनी डझंट मॅटर. मनी इज नॉट अ मॅटर. फर्स्ट इज द नॉलेज त्या प्रोडक्ट. तो माणूस तुमचा आता मला माझ्यावरती मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कॉन्फिडन्स दाखवला का? कारण त्यांनी पाहिलं की अरे हे इज अ कॅपेबल पर्सन. बरोबर. हा करू शकतो, याच्याने नॉलेज आहे. त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी मला ऍडव्हान्स पेमेंटची ऑफर दिली. त्याच्यातून मी कामाचं सुरू केलं. कोण ना कोणतरी असं नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेल. पण तुमचं नॉलेज स्वतःचं पाहिजे. तुम्ही ते अगदी संपवलं पाहिजे. येस पॅशनेटली की मला हे करायचंच आहे. नॉलेज असेल तर आहे. सेकंड तुमचं पेशन्स. जसं तुम्हाला मी सांगितलं 10,000च्या एस्टिमेशन माझी पहिली ऑर्डर 2013ला आली आणि मी पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटर 2015ला. म्हणजे साधारण 6 वर्ष गेली मला डिस्ट्रीब्युटरशिप मिळायला. 18ला माझं ब्रँड झालं क्रिएट. म्हणजे मला 8 वर्ष गेली ब्रँड व्हायला. आणि मॅन्युफॅक्चरिंगचं पहिलं माझं प्रोडक्ट मी 21 सालामध्ये लॉन्च केलं. म्हणजे 12 वर्ष गेली मला माझं स्वतःचं प्रोडक्ट लॉन्च करायला. सो दिस मच पेशन्स डेफिनेटली यू शुड हॅव. तर तुम्हाला ते पुढे मिळेल. करेक्ट. आता सर ह्याच्यामध्ये काही लोकांचं असंही होतं सर की 3ऱ्या-4थ्या वर्षातच त्यांना किंवा फर्स्ट इयर पासून त्यांना फेम मिळतं आणि त्यांचा ब्रँड क्रिएट होतो.
पण नंतर प्रॉब्लेम येतो तो क्रिएट सस्टेनेबिलिटी. येस, तो टिकून ठेवायची सस्टेनेबिलिटी. आणि त्यांना जास्त डिप्रेशन येतं का, कारण त्यांनी तो ग्राफ जरा डायरेक्ट चढता ग्राफ नंतर जी सस्टेनेबिलिटी ना त्यामध्ये डाऊनफॉल पाहिलेला नसतो आणि तो अचानक आला की ते डिप्रेशन मध्ये जातो. करेक्ट राईट. अच्छा सर, आता तुम्ही मला एखादा मेंटॉर, जर तुमचा कोण मेंटॉर असेल आणि त्याच्या सोबतचा किंवा तुम्हाला असा अनुभव आला असेल या पद्धतीचा, तर असं काय अनुभव? मेंटॉर म्हणजे कसं ना, मला डायरेक्ट तर कोणी मेंटॉर नव्हता. मी ऑलमोस्ट एकलव्यच होतो. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर तो एकलव्य मी होतो म्हणजे माझ्याच बॉसचा, एक्स बॉसचा, जो नंतर माझा कॉम्पिटिटर झाला. आणि कालांतर आमच्यातली कॉम्पिटिशन संपली. पण तेव्हा सुरुवातीला तो कॉम्पिटिटर होता, त्याला मी माझे बरेचसे कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण तो थोडासा स्टिक टू द पॉइंट असा असायचा, फ्लेक्सिबल नव्हता. पण त्याच्याकडनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. म्हणजे हे जे नॉलेज गेन करत होतं ना, म्हणजे तो माणूस सकाळी 6 वाजता उठल्यानंतर आहे ना, न्यूजपेपर रिडिंग, ब्लॉग रिडिंग सगळं वाच. म्हणजे त्याला प्रोडक्ट, अपार्ट फ्रॉम द प्रोडक्ट, त्याला इतर नॉलेज पण खूप असायचं. अच्छा. आणि पूर्वी माझ्यामध्ये एक न्यूनगंड होता. म्हणजे बिफोर आय वॉज स्टार्टेड माय कंपनी, मला हा मुद्दा असायचा की मी सर्व्हिसमध्ये एक्सपर्ट आहे, मी रिपेअरिंग काही द्या, मी काही करू शकतो, पण मग मार्केटिंग कसं करायचं. म्हणजे मला असं वाटायचं त्यावेळेला की दिस पीपल आर बाय बॉर्न, सेल्स स्किल आहे ना, बाय बॉर्न तुमच्या अंगात असते तर तुम्ही ते करू शकता. कारण माझ्या बॉसला बघायचो आणि माय बॉस इज ऑलवेज टेलिंग मी की इट कॅन बी डेव्हलप. अच्छा. आणि आमच्या दोघांचे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स असायचे. अच्छा. नंतर काय आलं, नंतर म्हणजे हा जो होता मग त्याला मी फॉलो करायचो. म्हणजे माझा बॉस जेव्हा जायचा, कसं बोलायचं, कसं काय, तो कसं कस्टमर कसं अप्रोच करतो. म्हणजे पहिल्याच मीटिंगमध्ये डायरेक्ट डिनरलाच इन्व्हाइट करतो. डिनरला माझा बॉस आहे ना, कधीच प्रोडक्टच्या सेलिंग बद्दल त्याशी बोलतच नाही. तो डायरेक्ट त्याच्या म्हणजे फ्रेंड बद्दल, फॅमिली बद्दल असंच एक रिलेशन्स क्रिएट करतो. तर रॅपो बिल्डिंग इज अ मोस्ट इसेन्शियल पार्ट इन एनी सेलिंग. आणि मग तुम्ही टेक्निकल नंतर त्याला काही सांगा, जेव्हा तुम्ही एकदा तुमची वेवलेंथ जुळते तेव्हा तो माणूस तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतो आणि मग तुम्ही टेक्निकल त्याला काही सांगता त्याला ते पटतं. ही गोष्ट मी माझ्या बॉस कडनं शिकलो, पण ती एक लेवलसाठी शिकलो. कारण मी कधीही सर्व्हिस सेल्स मध्ये नव्हतो, मी कायम सर्व्हिस मध्ये. मला आश्चर्य वाटेल की माझी कंपनी सुरू करेपर्यंत मी सेल्स मध्ये नव्हतो, मी सर्व्हिसच बघायचो. पण जेव्हा मी माझी कंपनी उघडली त्याला सर्व्हिस, मग मी बरेच सारे वर्कशॉप्स अटेंड केले सेल्स साठी. आणि मग नंतर मग मी माझ्या बॉसची माफी मागितली की सर तुम्ही बोलतो ते बरोबर बोलत होतात, इट इज नॉट बाय बॉर्न, इट कॅन बी डेव्हलप्ड. येस. आणि नंतर मग मी शिकलो की रेपो कसा बिल्ड करायचा. त्याच्यामध्ये सायकोलॉजी आली, मी सायकोलॉजी शिकलो, NLP शिकलो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणून एक कोर्स आहे, तुम्हाला मेंदूची भाषा कळायला. तो पण त्याचा पण मला फायदा झाला याच्यामध्ये सेल्समध्ये. आणि मग ब्रँडिंग कसं करायचं, तुम्ही कलर कसे डिटेक्ट करायचे, कलरचा पण तुमचा एक NLP असते. त्यानंतर मी ग्राफोलॉजी शिकलो रायटिंग स्किल मध्ये, ते ग्राफोलॉजी अनालिसिस करतात. सो आय एम ग्राफोलॉजिस्ट ऑल्सो, आय एम NLP प्रॅक्टिशनर ऑल्सो. मी सायकोलॉजी पण शिकलो, मी हिप्नॉटिझम पण शिकलो त्या केसमध्ये. का आता हे सगळे आपल्याला लागणार आहेत, कारण मार्केटिंग अँड सेल इज अ मस्ट. येस. आणि मग तुमच्या ग्राफोलॉजीमध्ये तुम्हाला कलरचं पण हे शिकवलं जातं की कुठला कलर ट्रस्टवरती. बघा तुम्ही माझे सगळे ब्लूज कलर दिसेल तुम्हाला. ब्लू इज अ बेसिकली ट्रस्टवरती कलर. म्हणजे ब्लू कलर हा ट्रस्टचा इंडिकेशन असतो, ट्रस्टचा आयकॉन आहे, ट्रस्ट काम. येस. त्यामुळे तो कलर चूज केला. राईट. असं म्हणजे ऑफकोर्स इट इज माय फेवरेट कलर, इट्स अ कोइन्सिडन्स, पण तो ट्रस्टचा पण कलर आहे. त्यामुळे हे असे ग्राफ म्हणजे अशा ह्याच्यातून आम्ही ते हळूहळू डेव्हलप होत गेलो. माझा मेंटॉर जो आहे ते माझे एक्स बॉसच आहेत, पण एकलव्यासारखे. म्हणजे त्यांनी आम्हाला डायरेक्ट कधी बसवलं नाही, पण त्यांना आम्ही पाहून शिकलो. आता सर एक रॅपिड फायर सेगमेंट करूया. फेवरेट प्रोडक्ट फीचर्स काय तुमच्या ह्याच्यामधला, फेवरेट? 21 CFR पार्ट 11 कंप्लायन्स, जो US ला लागतो. ओके. अँड आता मोस्ट सॅटिस्फाईंग कस्टमर रिव्ह्यू काय होता? सिप्ला कंपनीचा बेस्ट प्रोडक्ट. ओके. त्यानंतर वन गॅजेट यू कॅनॉट लिव्ह विदाउट. एक गॅजेट आता जे तुम्ही युज करताय, काय ज्याच्या बगैर तुम्ही? मोबाईलच. ऑफकोर्स आता सगळ्यांना तोच झालेला आहे, माझा तोच आहे, कारण सगळं कॉन्टॅक्ट त्याच्यावरती असतं. ऍज अ फाउंडर, ऍज अ CEO म्हणून तुमचा मॉर्निंग रिच्युअल्स काय असतो, मॉर्निंग रुटीन काय असतो? मॉर्निंग मी 3:30-4 ला उठतो. अच्छा. माझं मेडिटेशन असतं. त्यानंतर मी गजेंद्र मोक्ष ऐकतो.
ओके. आणि मी तुम्हाला जसं मागितलं मी NLP केलं, तसं मी रेकी सिकिम पण केलं. ओके. तर काही प्रेज आहेत त्या करतो मी. नंतर ऑफिस 9चं ऑफिस असतं आमचं, आणि सगळं ऑलरेडी डायरीमध्ये मेंटेन असतं. आज काय करायचं, आज 4 कामं झालेली आहेत, त्यातली 4 मधली 7 कामं आज लिहिलेली आहेत, त्यातली 4च झाली, मग 3 उरली, मग 3 उद्याच्या प्रायोरिटीला पहिले 3 कामं असतात, पण उद्याची कामं, आणि ह्या सगळ्या गोष्टी रुटीनला असतात. ओके. आणि आता मला हे आपलं ओव्हरऑल झालं, तर मला हे सांगी, आता खरं तर हा कॉमन मॅनचा प्रोडक्ट नाहीये. एक्झॅक्टली. तुमचा जो आहे ना स्पेसिफिक एक इंडस्ट्रीचा प्रोडक्ट आहे, आणि त्यासाठी ते माणसं पण त्या इंडस्ट्रीमध्ये लागतात. त्या इंडस्ट्रीमध्ये. आता मला ओव्हरऑल आपण कन्क्लुजन होतं, मला तुमचा ओव्हरऑल फायनल थॉट सांगा. ओव्हरऑल तुमचं ह्याच्यानंतरचं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही जाणार आहात, किंवा तुमचा एक्सपान्शन बद्दल काय आहे, किंवा ह्या तुमच्या ब्रँडला घेऊन तुम्ही कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? ब्रँडला घेऊन बघा, माझ्या कंपनीचं नावच मी इंटरनॅशनल ठेवलं होतं. आता मी साई एंटरप्राइजेस, स्वामी एंटरप्राइजेस असं काही ठेवू शकलो असतो. मी गॅलियन काय ठेवलं, कारण मला वर्ल्ड वाईड जेव्हा मी ज्यावेळेला फॉर्मेशन केली ना कंपनी, कारण हा जो मार्केट आहे हाच मुळात ग्लोबल मार्केट आहे. सो माझा जो म्हणजे हे आहे, दृष्टिकोन आहे किंवा विजन आहे, ते एक मिनिट. आता सरांच्या कंपनीचं नाव आहे गॅलॉन. गॅलॉन म्हणजे ते डिटेलमध्ये सांगतील, पण मी तो थोडासा रिसर्च केला होता. गॅलॉन म्हणजे एक वॉरशिप, वॉर वेसल. त्याच्यानंतर स्पेन, इट्स अ स्पॅनिश वर्ड. इन स्पेन द मर्चंट शिप हॅव्हिंग 2 decks टू कीप द गुड्स कॉल्ड एज अ गॅलियन, अँड दॅट्स वाय आय चूज दिस नेम गॅलियन. That is the one thing. It is a Spanish word, so globally accepted, and the another name is Instrutech. So basically, we want work in a both sector, instruments as well as technology. So we are also developing technologies. मतलब हे जे इक्विपमेंट बघताय ना, हे इक्विपमेंट याच्या आतमध्ये वायरलेस इक्विपमेंट्स आहेत. म्हणजे आता ह्याला मी मशीन याला बघता तुम्ही वायर कनेक्टेड आहे. Whereas in this machine we do not want to connect wire. हे वायरलेसलीच मोटर चालते. आणि हे असं प्रोडक्ट फक्त माझ्याकडेच आहे, गॅलनकडेच आहे. इन अ इंडिया, इन अ वर्ल्ड, I must say, in a world, nobody is providing such kind of wireless equipment. क्या बात है. So it's our USP. आणि आम्ही असे वेगवेगळे इनोव्हेशन्स कायम करत असतो. आता हे डिझाईन पण आम्ही स्वतः केलेलं डिझाईन आहे, की आम्हाला मशीन बरोबर द्यायचं, कसं कंट्रोल करायचं तर असं करायचं. हे सगळं डिझाईन आम्ही स्वतःहून केलेलं आहे. माझं कन्सेप्ट आहे की ग्लोबली, म्हणजे आमचं विजन आहे टू बी द मोस्ट ऍडमायरेबल रिस्पॉन्सिबल ब्रँड इन अ वर्ल्ड वाईड. गॅलियनचं आमचं विजनचं नाव, जर तुम्ही खाली आमचा गेलात आमच्या याच्यामध्ये, तर तुम्ही विजन वाचाल. आमचं विजन असते टू बी द मोस्ट ऍडमायरेबल अँड रिस्पॉन्सिबल ब्रँड इन वर्ल्ड वाईड. तर ते आमचं वर्ल्ड मध्ये गॅलियनचं ब्रँड आहे, की ज्याचं नाव घेतलं तर लोकांना त्याच्यावरती एवढा कॉन्फिडन्स लेवल की डोळे झाकून, म्हणतो ना आपण स्वतः टाटाचं जसं आपण बोलतो इंडियामध्ये, टाटाचं पण लोक डोळे झाकून घेतात. तसंच म्हणजे एक वेळेस अंबानी डोळ्याला लोक विचार करतील, अदानीला विचार करतील, पण टाटाला विचार नाही करणार. ट्रस्ट क्रिएट झालेला आहे. सेम ट्रस्ट वर्थिनेस आणि जो विश्वास आणि रिलायबिलिटी जी आहे ना, ती गॅलियनच्या प्रोडक्ट वरती, ब्रँड वरती वर्ल्डची झाली पाहिजे. हे आमचं विजन आहे. सर नक्की विजय सर, हे नक्की होणार. आणि ज्या पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, आणि एक इनोव्हेशन करण्याची जी दृढ क्षमता आहे ना, ते डेफिनेटली आहे. आणि हे एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने तुम्ही जाताय, आणि मेक इन इंडिया डेफिनेटली ब्राईट इन इंडिया होणार आहे. थँक्यू तुमचा व्हॅल्युएबल वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.